नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण शाही पनीर ची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बाहेरचा म्हणजे बाजारातला मसाला न वापरता घरच्या घरी मसाला तयार करायचा आणि पोळीसोबत तर इतकी स्वादिष्ट ही भाजी बनते ना, की एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा। आणि घरच्या घरी मसाला तयार करायचा आहे। बघा, मी गॅसवरनं कढई ठेवलेली आहे। 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे छोट्या चमच्याभर आणि आपल्याला 1 चम्मच मी जिरे टाकलेलं आहे, सॉरी। आणि जिरे तडतडल्यानंतर बघा, मी 2 कांदे चिरून घेतले आहे, टमाटर, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। 10-12 कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि हे तेजपत्ता आणि इथे मी विलायची घेतलेली आहे मोठी आणि दालचिनी। आता हे खडे मसाले आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आणि हे कांदा त्यात टाकून घ्यायचा आहे आणि लसूण आणि आलं हे परतवून घ्यायचं आहे। या पद्धतीने शिजवून घ्यायचं असं आणि मसाला इतका छान तयार होतो। मेन म्हणजे हाच मसाला आपल्याला भाजीत वापरायचा आहे आणि यामध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे। बघा, आता हे शिजलेलं आहे, तर मी मगज बीज आणि काजू घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मगज बीज आणि काजूचं प्रमाण ठेवू शकता। मी थोडे 10-12 काजू आणि मगज बीज घेतलेले आहे। अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे आणि 1.5 चम्मच तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच जिरे पावडर आणि अर्धा चम्मच धने पावडर टाकलेला आहे आणि इथे माझ्याकडे हा मसाला घरचा बनवलेला आहे, गरम मसाला तो टाकलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मसाले या कांद्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि टमाटरही टाकून घ्यायचं। मसाले जळले नाही पाहिजे म्हणून मी त्यात टमाटर टाकून घेतलेलं आहे आणि मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। मी थोडं पाणी टाकलेलं आहे कारण की मसाले जळले नाही पाहिजे। पाणी गरमच टाकायचं आणि हा मेन म्हणजे हा मसाला छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने शिजवायचा आहे। आता हा छान शिजलेला आहे, त्यानंतर आपल्याला यातले खडे मसाले काढून घ्यायचे आहे। हे आपण तेजपत्ता आणि कलमी आणि विलायची टाकलेली होती ना, ती पण मी काढून घेतलेली आहे आणि हे थंड झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं आहे। बघा, गॅसवर कढई ठेवलेली आहे, 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि बटर मी 1 वडी बटरची घेतलेली आहे। बटरचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता बटर जळलं नाही पाहिजे म्हणून मी नंतर टाकलेला आहे, तेलामध्ये टाकायचं आणि तो मसाला आपण वाटून घेतलेला होता ना, तो आता या तेलामध्ये परतवून घ्यायचा बटर आणि तेलाच्या मिश्रणामध्ये आणि हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। त्या भांड्यामध्ये मिक्सरच्या मी थोडं पाणी टाकून या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे आपल्या भांड्याला लागलेला असतो मसाला। आणि हा मेन म्हणजे हा मसाला अशा पद्धतीने तयार करा तर घरच्या घरी आपली शाही पनीर रेसिपी तयार होते आणि याला छान दणदणीत शिजवून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे। मी याला झाकून शिजवले आहे। आपण मसाले आधीच टाकलेले होते, त्यामुळे मसाले टाकायची गरज नाही। मिठाचं प्रमाण बघून घ्यायचं, कमी वाटलं तर टाकू शकता तुम्ही। यावेळेला मी कस्तुरी मेथी भाजून क्रश करून टाकून घेतलेली आहे आणि असे मी पनीरचे काप करून घेतलेले होते, ते टाकून घेतलेले आहे। तुम्ही हे तेलामध्ये फ्राय करूनही टाकू शकता, परंतु मला अशाच प्रकारे आवडतं तर मी या पद्धतीने टाकून घेतलेले आहे
आता 2-3 मिनिटापर्यंत आपल्याला छान दणदणीत शिजवून घ्यायचं आहे. बघा आपली पनीर पण छान सॉफ्ट झालेला आहे, शिजलेला आहे. आता यावेळेला आपल्याला यातनं क्रीम टाकायचं आहे. तुम्ही दुधावरची साय पण टाकू शकता. माझ्याकडे क्रीम होतं अमूलचं, तर मी ते टाकलेलं आहे. गॅस बंद करून द्यायची, कारण की नाहीतर हे क्रीम भाजीत टाकल्यानंतर फाटू शकतं, म्हणून गॅस अवश्य लगेच बंद करायची. आणि याला 1 मिनिटं असं मी शिजवून घेतलेलं आहे. आता मला स्मोकी फ्लेवर आवडतं, तर मी इथे दालचिनीला असं म्हणजे पेटवून घेतलेलं होतं आणि त्यावर भाजीवर वाटी ठेवली आणि तूप टाकलेलं आहे. आणि मग हे फिट्ट असं झाकण लावून झाकून ठेवायचं. मग त्या धुव्यानी स्मोकी फ्लेवर छान भाजीला येतो. या पद्धतीने स्मोकी फ्लेवरची भाजी बनवून बघा तुम्ही. खूप छान भाजी तयार होते. मी नेहमी या पद्धतीने बनवत असते, म्हणजे चुलीवर बनवण्याचा फ्लेवर येतो. बघा आपली मस्त शाही पनीरची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. आणि या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा बरं. एकदम स्वादिष्ट अशी भाजी तयार झालेली होती. खूपच छान. धन्यवाद.